बरोबर आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुमच्याकडनं लगेच सह्या घेतल्या जातात. म्हणजे संस्थेच्या हितास कुणी जर बाधा आणली तर त्याच्याकडून वसूल केला गेला पाहिजे. आमचं मत आहे की जर तुमचं सर ही 15ची 15 जर निवडून आली, बरं आता त्यांच्यातली 5-6 जण येणार आहेत. सकाळी तुकाराम मामा भेटलो काका मला म्हणलं तुम्ही जरी त्यांना पाठिंबा दिला असला तरी आमची एक खोली तुम्हाला देणार आहे बाबा म्हणलं. चुकून जरी निवडून आला तर आपलं काकाच्या मागे फिरायला मोकळं झालं. आणि काय सांगता येते आम्हाला लकी माणूस आहे बरं का. माग दादांच्या बरोबर म्हणजे बाळासाहेब गोलप उभा राहिलो त्या टायमाला पंचायत समितीला असंच लग लागला होता आबाचा. म्हणजे अजून बी आबाचा लग लागणारच आहे. मुद्दा काय आहे भावांनो की आत्ता विषय असा आहे की 950 कोटी रुपये आपल्याला कसं वसूल करता येतील ह्याचा कायदेशीर अभ्यास तरी करा. आपलं संचालक मंडळ जर निवडून आलं तर ह्या बाबी बघितल्या पाहिजे. आणि तुमच्यासाठी सांगतो की टनाला तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहे. तुम्ही म्हणताल कसं, बरोबर आहे का नाही. 15 किती झाले, पाडवी पाठ नाहीत का काय, 15 20 म्हणजे 12,000 रुपये आतापर्यंत टनाला तुम्हाला कमी दिल्यात 15 वर्षात. मग तुमचं किती टन आहे बघा, हिशोब करा घरी गेल्यावर. गुन्हेले 12 करायचं आणि तेवढं पैसे आपल्याला मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे, मारनेवाले से बचानेवाल्या पण आहे. तर आता मारनेवाला कोण आहे आणि बचानेवाला कोण आहे हे एकदा सुज्ञपणे बघा. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्या शुभांगी पांडुरंग रायते यांच्या चिन्हापुढील बटन न दाबता तिथली ह्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्या. एवढंच बोलतो, इथंच थांबतो. तसं बोलायचं म्हणल्यावर कारखान्यावर आपल्याला 2-3 तास म्हणलं तरी आपल्याकडे मटेरियल आहे तेवढं. पण आता बाकीच्यांचा वेळ आहे. पण तुम्ही आता शेवटच्या ह्याच्यात विचार करावा एवढीच अपेक्षा करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रायते साहेब. बहुमूल्य असं मार्गदर्शन, अभ्यासपूर्वक मार्गदर्शन आपण केलेलं आहे. यानंतर मी विनंती करतोय पिंपळी गावचे माजी उपसरपंच शिवसेना नेते सन्माननीय देवेंद्रजी बनकर साहेब थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं. वेळेचं बंधन आहे. खऱ्या अर्थाने सन्माननीय व्यासपीठ, परंतु मी धन्यवाद प्रथम समोर जे सभासद बसले, जे स्वाभिमानी सभासद बसले आणि जे आपले 15 स्वाभिमानी उमेदवार आहेत, हे खऱ्या अर्थाने धन्यवादाच्या पात्र आहेत. कारण लढाई लढताना एक वाक्य आहे, लढाई लढताना एकटे पडला तरी चालेल, परंतु फंद फितुरींच्या आणि गद्दारांच्या मागे जाऊ नका. म्हणून हे 15 उमेदवार आहेत. खऱ्या अर्थाने मी सुद्धा यातला एक उमेदवार असतो बापू, पण अशी एकही निवडणूक नाही की मी त्या निवडणुकीत फॉर्म भरला नाही किंवा काही निवडणुका मी लढवल्या, पण एकच अशी निवडणूक आहे की माझा फॉर्म त्या ठिकाणी गेला नाही. वेळेअभावी मी तिथं पोचलो नाही, नाहीतर मी सुद्धा या पॅनलचा एक उमेदवार असो. परंतु काळजी करू नका. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काका उपमुख्यमंत्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभा घेत फिरतो, ह्या राजकीय इतिहासातली पहिली गोष्ट आहे. आणि काळजी करण्यासारखं कारण का नाही असं मी म्हणतोय. त्यांच्याकडे दादा असतील, आपल्याकडे दादा आहेत. त्यांच्याकडे बाप्पू असतील, आपल्याकडे बाप्पू आहेत. त्यांच्याकडे मामा असतील, आपल्याकडे काका आहे. काही काळजी करायची गरज नाही आणि कुठला दबाव बिबाव काही नसतो. काका, एक ज्येष्ठ व्यक्ती सभासद मला भेटल्यानंतर म्हणला, ओ शिवसैनिक थांबा 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 म्हणला. थांबलो. म्हणलं बोला, काय काय विशेष. अहो म्हणले तुमचा सेनापती दुसऱ्या गटात गेला. म्हणलं कोण सेनापती. अहो तुम्ही म्हणले 10, 15, 18 वर्ष त्यांच्या मागे होता. म्हणलं कोण सांगा की. अहो म्हणलं एका रात्रीत तिकडे गेला तो. आता म्हणलं हे साऱ्या सभासदांना माहिती, एका रात्रीत असं काय घडलं की हा माणूस तिकडे गेला. की अजूनही सांगतो सभासद बंधूंनो, गेले 14-15 वर्ष आम्ही त्यांच्या पाठीमाशी राहिलो
या ठिकाणी स्टेजवर असणारी सगळी मंडळी, आता रायते साहेबांनी सांगितलं, कित्येक वेळा कारखान्याच्या सभेमध्ये बोलत असताना आमच्यावर एक खोटी केस दाखल केली. 13 वर्ष ती केस चालली बाप दादा. 13 वर्ष आम्ही इंदापूरला हेलपट घालत होतो. कारखाने आम्ही सभेत बोलतो म्हणून खोटी केस दाखल केली. आम्ही मग 15 वर्ष, 13 वर्ष, 18 वर्ष त्यांच्या पाठीमागे राहिलो, अगदी येरवड्यापर्यंत गेलो. परंतु मी त्यांना सांगितलं, ज्येष्ठ सभासदांना, की असू द्या, सेनापती गेला असला तरी काय हरकत नाही. युद्ध लढताना बऱ्याच ठिकाणी सेनापती पळून गेलाय, म्हणून लढाई थांबली नाही. लढाई थांबली नाही, लढाई लढणारे समर्थ आहेत. तुम्ही तिकडे गेला, बचाव 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 15-20 वर्ष ओरडत होता. कारखान्यात असं झालं, भ्रष्टाचार झाला, इतकं कोटी कर्ज झालं, आणि आता काय झालं? आता चोरांच्या टोळीत जाऊन सामील झाला का? आणि हे लोक वाईट झाली का? सांगायचा उद्देश सभासद बंधूंना हा आहे की आपण काय उघड्या डोळ्याने हे पाहत नाही. रायते साहेबांनी सांगितलं, काय कारखान्याचे चालले, राज ठाकरेच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर हा कारखाना कुठं नेऊन ठेवला यांनी, अशी परिस्थिती आहे. सगळं माहित आहे, सगळे आकडेवारी माहित आहे, आणि आता काय सभेमध्ये सांगतायत, वैयक्तिक टीका करतायत, कुटुंबावर घसरतायत. परंतु सर्वांना माहित आहे, या पॅनलचे नेतृत्व करणारे, हे पॅनल बांधणारे उपमुख्यमंत्री अजित पवार, तुम्ही व्यवहाराचं सांगता, दादांच्या व्यवहाराचं सांगता, पण महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला सुद्धा माहित आहे, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपण काय काय व्यवहार केले ते शेंबड्या पोराला सुद्धा माहित आहे. तुम्ही दादांचं काढू नका. तुम्ही कारखान्याचं सांगा, तुम्ही तिकडे का गेला हे सांगा, तुम्ही भ्रष्टाचारांच्या बरोबर का गेला हे सांगा, कारखाना तोट्यात का आला हे सांगा. तुम्ही वैयक्तिक आज कुटुंबावर येता. याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला समोरच्या पॅनलची ताकद दिसते, तुम्ही डळमळलाय म्हणून तुमच्या तोंडातून हे शब्द येत आहेत. टीका करताना आम्ही वैयक्तिक टीकेवर जाणार नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे, 1 तास 2 तास बोलू शकतो. परंतु एकच सांगेल, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की बंधूंनो, ही वेळ अशी आहे, हे सगळे सांगतात की कारखाना वाचवायचा आहे, कारखाना वाचवायचा आहे, पण ज्यांनी कारखान्याला मातीत घातलं त्यांच्या बरोबर तुम्ही गेलाय. तुम्हाला बोलायचा आणि मतं मागायचा अधिकार नाही. मला सांगा, ह्या मागच्या संचालक मंडळातल्या एकही संचालक आज प्रचार सभेमध्ये नसतो, मतं मागायला नसतो. का नसतो? तोंड नाही जायला मतं मागायला. या ठिकाणचा 10 टन येणारा, 50 टन येणारा, 1000 टन येणारा, 500 टन येणारा, प्रत्येक सभासद हा तेवढाच मालक आहे. म्हणून वेळ कमी आहे. बंधूंनो, सावध व्हा, जागरूक व्हा, आणि ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये साम दाम दंड सगळं वापरलं जाणार आहे त्यांच्याकडून. परंतु एकच सांगतो, आपलं मत हे बहुमूल्य मत आहे, आणि या मताचा जर आदर करायचा असेल तर हे मत शेतकरी बचावच्या पॅनलच्या पारड्यात गेलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल, आणि परिवर्तनातून लढाई जिंकली जाईल, आणि लढाई जिंकल्यानंतर युद्ध जिंकले जाईल, आणि युद्ध जिंकल्यानंतर या कारखान्यावर
शेतकरी बचाव पॅनलचा झेंडा फडकेल, याचं सर्व श्रेय आपल्या सर्व स्वाभिमानी सभासदांना जाईल. धन्यवाद. आपण संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वनकर साहेब. यानंतर मी विनंती करतोय शेतकरी संघटनेचे आमचे सन्माननीय रवी राणा पवार साहेब, विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं अगदी थोडक्यामध्ये. रवी राणा पवार. भवानी मातेला प्रथम वंदन करून श्रद्धेय सभासद बंधू भगिनी, तरुण मित्र, आज येत्या रविवारी परवा दिवशी 18 तारखेला श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. श्री छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर एक भूमिका मांडण्यासाठी गेले 15 दिवस फिरत आहोत. याच्या पाठीमागे सुद्धा ज्या ज्या वेळी कारखान्याच्या बाबतीत जे जे चांगल्या गोष्टी असतील, हिताच्या असतील, त्या गोष्टींसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न, निस्वार्थीपणे प्रयत्न केलेला आहे. असाच प्रयत्न समोरच्या काही मंडळींकडून किंवा त्या पॅनलमध्ये चेअरमन पदाच्या हव्यासापोटी गेलेल्यांकडून झाला की बाबा सर्वपक्षीय पॅनल करू. मुळात सहकारामध्ये आणि ग्रामपंचायत पातळीवरती बघतो आपण की इथे पक्षीय अभिनिवेश नसतो. सांगायचा मुद्दा असा की सर्वपक्षीय पॅनलच्या जे दाखवायला चित्र गेलं, मुळात तसं काही झालं नाही. आणि आज जर तुम्ही बघितलं तर शेतकरी श्री छत्रपती बचाव पॅनलमध्ये सर्वपक्षीय जे काही चांगले लोक आहेत, ज्यांना सहकारातलं चांगलं कळतं, ज्यांनी सहकारातलं नेतृत्व केले, अशी सगळी लोक आहेत. मुळात यांना पॅरलल जी व्यक्ती आहे ती कशीच नको आहे आपल्या पॅरललची. याची सुरुवात मी तुम्हाला सांगतो. एकदा असंच कारखान्याचं इलेक्शन होतं आपलं, आणि हे मला वाटतं तत्कालीन चेअरमन होते. त्याच्यानंतर काटेवाडी प्रभागामधून राजेंद्र तुकाराम पवार का राजेंद्र दिनकर पवार असा ज्यांचा अर्ज होता, तेव्हापासून यांची जळफळाट चालू झाली. कारण यांना मीच पाहिजे, दुसरा कोणीच नको. त्यांना जर एवढ्या कारखान्याचं हित होतं तर यांनी कारखान्याची 10-15 वर्ष वाया घालवायला नव्हती पाहिजे, कोर्टात खोट्या केसेस करायला नव्हत्या पाहिजे, कारखान्याचं नुकसान करायला नव्हतं पाहिजे. सांगायचा मुद्दा असा आहे की यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याला ज्यावेळेस अविनाशदादा घोलप चेअरमन होते, 2601 रुपये विक्रमी भाव दिला होता. त्यानंतर अविनाशदादा घोलपांनी आपल्या सभासदांकडून कारखान्याच्या एक्सपान्शनची परवानगी घेतली होती सभासदांकडून. एक्सपान्शन जर वेळेत झालं असतं तर आज छत्रपती कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्रातला आणि देशातला दुसरा सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याला कर्मवीर भाऊराम पाटलांपासून ते आपल्या सर्व वाडवळी पाटलांपर्यंतची हे आहे परंपरा आहे. आणि त्यानंतरच्या काळात आपलं जे एक्सपान्शनचं वेळेत झालं असतं तर आज आपला कारखाना कर्जमुक्त असता, कमी पैशामध्ये कारखान्याचं एक्सपान्शन झालं असतं आणि उच्चांकी दर मिळाला असता. आपल्या कारखान्याचं एक्सपान्शन वेळेत झालं नाही, पर्याय नाही, आपल्यावरती कर्ज अधिकचं झालं, कारखान्याच्या निर्मितीचा प्रकल्पाचा खर्च अधिकचा झाला आणि मागच्या 15 ते 20 सालापर्यंतच्या किंवा 22 सालापर्यंतचा अधिकचा ऊस आपण इतर कारखान्यांना ज्यावेळी दिला त्यावेळेस आपल्याला 200 रुपये 300 रुपयाचा तोटा झालेला आहे. तुम्हाला जर एवढंच कारखान्याचे हित पाहिजे होतं तर आम्हाला तुम्हाला कोर्टाच्या केसेसचा खूप भरपूर नाद आहे किंवा काय, आम्ही केसेस लढतो, पण कारखान्याच्या हितासाठी लढतो. कशा लढतो? राज्य शासनाने, केंद्र सरकारने सहकारी साखर कारखानदारीतल्या ऊस उत्पादक कारखान्यांवरती इन्कम टॅक्स लावला होता. तर त्या इन्कम टॅक्सच्या विरोधात माझे वडील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार, जे या राज्य ऊस दर समितीचे 2 वेळा सदस्य होते, आम्ही हायकोर्टामध्ये गेलो. आपल्या कारखान्याला सुद्धा 324 कोटी रुपयाची नोटीस आली होती. त्या नोटिसीच्या विरोधात आम्ही हायकोर्टात गेलो. भावांनो, या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या कार्यालयावरती मोर्चा काढणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझे वडील आहेत. आणि त्याचं फलित असं की आपण तो स्टे मिळवलेला आहे. ऑफिस ऑफ चीफ कमिशन ऑफ इन्कम टॅक्स पुणे, विठ्ठलराव नामदेवराव पवार. सब्जेक्ट स्टे ऑफ डिमांड इन द केस ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज. टी चक्कोमणी, ऍडिशनल कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. सांगायचा मुद्दा असाच आहे, जर तुम्हाला कारखान्यात हित पाहिजे होतं तर तुम्हाला बेलवाडीतले जे देसाई
बेलवाडीपासून सुरुवात करतो. तुम्हाला बेलवाडीतले विठ्ठल पवार नको, देसाई नको, ज्यांनी 2 कोटी रुपयाची आपल्या छत्रपती कारखान्याची इमारत दिली. मुरली काकांसारखे व्यक्ती नको, अविनाश दादांसारखी व्यक्ती नको, म्हणजे तुम्हाला कुणीच नको, फक्त तुम्ही एकटेच पाहिजे. म्हणून हा तुमचा रेडीचा डाव केला तुम्ही. आणि पर्यायाने सगळ्यांना गहाळ ठेवून शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्यांची इच्छा होती. अविनाश दादा सुद्धा अशा म्हणजे भूमिकेत होते की चला जाऊ द्या, ठीक आहे, आपण 5 वर्ष नसलो कारखान्यावरती तरी काय हरकत नाही, अशी दादांची भूमिका होती. पण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या रेट्यामुळं आज अविनाश दादांना हा निर्णय घ्यावा लागला. आणि त्याचं फलित असं झालं की समोरचे म्हणत असतील की तुमच्या पॅनलचे उमेदवार कमी, पण आमच्या पॅनलच्या विजयाची हमी आहे. आमच्या पॅनलचे चिन्ह आहे किटली, पण आमच्या विजयाची चिंता मिटली. हे सगळं तुमच्या सभासदांच्या पाठिंब्यामुळे शक्य झालेलं आहे. एवढीच विनंती करतो, परवा दिवशी रविवारी पॅनल टू पॅनल मतदान करा. माझा हा पाहुणा त्या पॅनल मधून उभा आहे, त्या पॅनल मधून उभा आहे, असं न करता आज आपली बाजारपेठ सुद्धा, अहो छत्रपतीच्या 53 गावातला प्रपंच हा 1 लाख कुटुंबाच्या प्रपंचाची चिमणी. तर सगळ्यांना विनंती करतो की कुणीही इकडे तिकडे न करता आपल्या छत्रपती बचाव पॅनलच्या 15 चिन्ह आहेत किटली, त्याच्या समोरचं चिन्हाच्या समोर शिक्का मारून सर्वांना बहुमताने विजयी करायचे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यायची. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब. यानंतर मी विनंती करतोय पंचायत समिती माजी सभापती सन्माननीय करणसिंहजी घोलप, हजारो तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व सन्माननीय करणसिंहजी घोलप, युवा नेते. उद्याच्या होणाऱ्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या साठी आज आपण सांगता सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या सांगता सभेसाठी उपस्थित 53 गावातील सर्व सभासद बंधू भगिनी, व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या माध्यमातून श्री छत्रपती बचाव पॅनलची निर्मिती झाली ते आपल्या कारखान्याचे माजी अध्यक्ष आदरणीय अविनाश दादा घोलप, शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आदरणीय मुरली काका निंबाळकर, कारखान्याचे माजी संचालक आदरणीय तानाजी बापू थोरात, आदरणीय अविनाशजी मोठे, श्री छत्रपती बचाव पॅनलचे सर्व उमेदवार व व्यासपीठावर असतील उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांची नावं या ठिकाणी काही घेत नाही. भरपूर वेळ झालेल्या अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी आपल्याला ऐकायचे. उद्याच्या 18 तारखेला ज्या वेळेस आपल्याला मतदान करायचे त्यावेळेस किटली या चिन्हासमोर शिक्का का मारायचा हे खऱ्या अर्थानं ऐकण्यासाठी आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. आणि म्हणून ही छत्रपती सहकारी साखर कारखाना हा काही लोकांसाठी फक्त एक साधा साखर कारखाना आहे, पण आज आपल्या सर्व 52-53 गावातील सर्वसामान्य सभासदांना माहितीये की आज हा सहकारी साखर कारखाना हा आपला घरची चूल पेटवणारा कारखाना. आणि म्हणून राजकारण बाजूला ठेवून, जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून, टीका टिप्पणी बाजूला ठेवून एक सन्मानपूर्वक विचार, एक अभिमानाने विचार आज आपण सर्व सभासद बंधू भगिनींनी घेणं हे अत्यंत गरजेचे असं मला वाटतं. आज तुम्ही बघा, छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती हे लोक मानतात एवढं कर्ज आहे, परंतु बॅलन्स शीटचा जर नीटपणे अभ्यास आपण केला तर जवळपास 350-400 कोटीचं कर्ज आज या कारखान्यावरती आहे. आणि त्यामुळे हे कर्ज कशामुळे आलं, कोणामुळे झालं हे सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. बंधूंनो, भगिनींनो, तुम्हाला माहितीये आज या व्यासपीठावरती दादा असतील, काका असतील, बाप्पू असतील, बाळासाहेब घोलप असतील यासारख्या असंख्य लोकांनी या कारखान्याचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून कारखान्याचं एक्सपॅन्शनचं नियोजन झालेलं होतं, कोजनरेशनचं नियोजन झालेलं होतं, परंतु केवळ माझ्या कार्यकाळात या चांगल्या गोष्टी व्हाव्यात म्हणून काय जण कोर्ट प्रेमी असल्यामुळे कोर्टात गेले. कोर्टामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टींवरती त्यांनी स्टे आणला. या स्टेच्या माध्यमातून जी एक्सपेन्शनची आपली किंमत होती ती तिप्पट झाली, कोजनची जी किंमत होती ती तिप्पट झाली. आणि ह्या सगळ्या किमतीमुळं आज आपल्या खऱ्या अर्थाने कारखाना अडचणीत आला. ते ह्या लोकांच्या कोर्ट प्रेमामुळे आला हे सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा लोकांच्या हातामध्ये जर आपल्याला कारखाना द्यायचा असेल तर आधीच आपली जी 10 वर्षापूर्वी वाट लागलेली आहे ती अजून 5 वर्ष का लावावी ही खऱ्या अर्थानं आज आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. बंधूंनो, भगिनींनो, तुम्हाला माहितीये मी सुद्धा आज तुमच्या सर्वांसारखा सर्वसामान्य शेतकरी आहे. आज आपण एकराचा जर हिशोब मी तुमच्या समोर मांडला, आज एकर जर आपल्याला लागण करायची असेल तर जवळपास 6,000 रुपये गडी आपले लागणीला घेतात.
2,000 रुपये बाळचळी लागती, 2,000 रुपये पक्की बांधणी लागती, 15,000चं खत लागतं, 2,000ची औषध फवारणी लागती आणि एक 4-5 हजाराचा किरकोळ खर्च, असं जर हिशोब केला तर जवळपास 30-35 हजार रुपये एकराला खर्च येतो. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने आपल्याला दिला 2800 भाव. सरासरी आपण जर 60 टनाने हिशोब धरला, एक चांगल्यातला चांगला काटकसर करणारा शेतकरी असेल तर 60 टनाने जर आपण हिशोब धरला तर छत्रपती सहकारी साखर कारखाना आपल्याला 1,68,000 रुपयाचं बिल एका एकरा मागं अंदाजी काढतोय. त्याच्यातनं जर खर्च वजा केला 50,000 तर 1,18,000 आज आपल्या खिशामध्ये येतात. महिना किती पडतो? 9,833. दिवसाला किती येतात? 327 रुपये. आणि त्या उलट सोमेश्वर कारखाना असेल, माळेगाव कारखाना असेल, फलटणचा कारखाना असेल, जे 3300 रुपये दर देतात, त्यांचा हिशोब जर काढला तर 60 टनामागं एकरा मागं 1,98,000 आपल्याला मिळतात. खर्च वगैरे सगळा वजा करून आपल्याला महिन्याला 12,333 रुपये राहतात. दिवसाला 420 रुपये येतात. म्हणजे 100 रुपयाचा फरक. शेतकरी तोच, कष्ट तेच, वातावरण तेच, पाणी तेच, ऊस तेच, मग एवढा फरक का? हा खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. 2008, 9, 10 साली ज्यावेळेस दादा चेअरमन होते त्यावेळेस 2601 रुपये भाव आणि 51% बोनस हा त्या ठिकाणी सर्व कामगारांना मिळालेला होता. आज जवळपास जर तुम्ही विचार केला तर खर्च वाढत चाललेला आहे. खर्चाच्या तुलनेत आपलं जे उत्पन्न आहे ते कमी होत चाललेलं आहे. आणि एक चांगला भाव जर आपल्याला पाहिजे असेल, एक सन्मानपूर्वक भाव जर आपल्याला पाहिजे असेल तर उद्याच्या 18 तारखेला किटली ह्या चिन्हासमोर आपण खऱ्या अर्थाने शिक्का मारून आम्हा सर्व उमेदवारांना विजयी करावं ही विनंती आहे. अनेक मुद्दे आहेत, वेळ देखील भरपूर झालेला आहे, परंतु या ठिकाणी ऐकणारे माझे सर्व सभासद बंधू भगिनी असतील, काही कामगार वर्ग असेल, मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय, कामगारांच्या बाबतीमध्ये विरोधाची भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती समोरच्या पॅनलनी घेतलेली आहे. आणि कामगारांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, बाबांना आपल्याला ज्यावेळेस तुम्ही सर्वजण आम्हाला निवडून द्याल त्यावेळेस एक चांगल्या पद्धतीची बोनसची सुद्धा स्कीम आम्ही त्या ठिकाणी कारखान्यामध्ये राबवू. कुठल्याही पद्धतीचा कामगार कमी केला जाणार नाही. एक विविध पद्धतीचे प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी आणू की ज्याच्यामध्ये अतिरिक्त कामगार जे राहतील त्यांना त्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळेल. कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी सर्वसामान्य कामगारावरती अन्याय होणार नाही ही ग्वाही आज या मंदिराच्या ठिकाणी मी देतो. मी सुद्धा जवळपास 9-10 वर्ष मी शनिवारचा उपवास धरतो. मी शनिवारच्या हनुमानाची शपथ घेऊन सांगतो, आज माझी भूमिका स्पष्ट आहे. आज व्यासपीठावरच्या सर्व उमेदवारांचं मन स्वच्छ आहे. त्यांनी उभा राहावं, आम्ही उभा राहावं. जे त्यांचे विचार आहेत, आमचे विचार आहेत, समोरासमोर होऊन जाऊ द्या. काय असेल हे त्या ठिकाणी 18 तारखेला सर्वसामान्य सभासद बंधू त्या ठिकाणी निर्णय केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला जर विचार करायचा म्हणला तर तुम्ही एक डोक्यामध्ये आणा, जवळपास 2 तारखेला 2 मेला ह्या सगळ्या फॉर्मची योजना म्हणजे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. 2 ते 10 तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीची वैयक्तिक टीका किंवा कुठल्याही पद्धतीची टीका टिप्पणी कोणावरती झाली नाही. जसं जसं 10 तारीख ओलांडली, 11, 12, 13, 14 तारीख आली, त्यांना कळायला लागलं की वारं कशा पद्धतीने बदलतंय, की त्यांची भाषेची दर्जा खाली 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 येत गेला. ह्याच्यावरनच आपला विजय झालेला आहे हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला समजून जायचंय. आणि मलाही टीका करता येते, मी सुद्धा 2015ची निवडणूक बघितली, 2025ची बघतोय. कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसलं, कोण कोणाने दगाबाजी केली, कोण कोणी काय केलं हे सुद्धा मला सगळं माहिती आहे. परंतु स्वर्गीय घोलप साहेबांचे संस्कार आहेत, आदरणीय दादांचे, आदरणीय बाळासाहेब घोलपांचे माझ्यावरती संस्कार आहेत. कुठल्याही पद्धतीची टीका करायची नाही, टिप्पणी करायची नाही. आपले जे स्वच्छ विचार आहेत, आपला जो प्रामाणिकपणा आहे तो सर्वसामान्य सभासदांपर्यंत पोहोचवायचा. त्यांच्या हितासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी काम करण्याचं या ठिकाणी आमचा मानस आणि धाडस आहे. आणि म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही. उद्याच्याला ज्यावेळेस तुम्ही आम्हाला निवडून द्याल त्यावेळेस संचालक म्हणून आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करू. एक ठराविक दिवस सर्व संचालक त्या कारखान्यामध्ये देतील, जेणेकरून सर्वसामान्य सभासद आहे त्याची जी काय अडचण आहे ती टेबल टू टेबल जाऊन सोडवली जाईल. त्याच्यानंतर ज्यावेळेस सीझन सुरू होईल त्यावेळेस संचालक आपल्या बांधावरती हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवू की ज्याच्या माध्यमातून जो सभासद तोडणीच्या वेळेस त्याला जी काही तोडणीची अडचण येते, तोडणी मालकाकडनं त्रास होतो, पैसे घेण्याचं काय प्रकरण असेल, हे सगळ्या गोष्टी आम्ही डायरेक्ट बांधावरती जाऊन त्या ठिकाणी सोडवू. या सगळ्याच्या गोष्टीच्या माध्यमातून सभासद जागरूक होईल. एक मोठ्या प्रमाणामध्ये परिपक्व ऊस सभासद या कारखान्याला त्या ठिकाणी देईल. चांगल्या पद्धतीचा परिपक्व ऊस
आणि मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं गाळप ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक सन्मानपूर्वक भाव दिल्याशिवाय राहणार नाही ही खऱ्या अर्थाने ग्वाही आज आपणा सर्वांना देतो. त्यामुळं एक उद्याचा आणि परवाचाच दिवस आज आपल्या हातामध्ये आहे. अजिबात गाफील राहू नका. त्यांची पायाखालची वार उसळकलेली आहे. असंख्य प्रयत्न करतील, उमेदवारांवरती प्रेशर आणतील, सर्वसामान्य सभासदांना दम देतील. कुठेही त्या ठिकाणी दमाला तुम्ही घाबरू नका. स्वाभिमानाने पुढे जावा. त्यांनी तुमचं मनामध्ये ग्राह्य धरलेलं आहे की आम्ही कितीही घाणेरडं वागू, कितीही घाण बोलू, कितीही भ्रष्टाचार करू, असे पैसे फेकले की हे सभासद आमच्या समोर वाकेल, हा सभासद आम्हाला झक मारत मतदान करेल. हा जो त्यांचा समाज आहे, हा जो त्यांचा माज आहे, हा तुम्हाला येणाऱ्या 18 तारखेला मोडून काढावा लागणार आहे. सभासद बंधू भगिनींनो, तुम्ही माझा पंचायत समितीचा कार्यकाळ बघितलेला आहे. तुम्ही त्यावेळेस मी बघितलेला आहे किती प्रामाणिक पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु कसं असतं, एखादा चित्रपट रिलीज होतो तेव्हा समजा तो चित्रपट पडला, परत 5-6 महिन्यानंतर नवीन चित्रपट येतो. एखादी क्रिकेट मॅच हरलो, परत 1-2 महिन्यानंतर दुसरी क्रिकेट मॅच असती. IPL हरलो, 2 दिवसांनी IPL असती. परंतु आज जर चुकीचं चिन्ह त्या ठिकाणी तुम्ही मारलं तर 5 वर्ष, आणि हे मासे आहेत म्हणल्यावरती 10-15 वर्ष सुद्धा डोक्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होणार आहे. हा माझा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा. अधिकचा जास्त वेळ न घेता फार मोठ्या संख्येने आज आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व सभासद बंधू भगिनींचं मी आभार व्यक्त करतो. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्याच्या 18 तारखेला दिसल तिथं किटली ह्या चिन्हासमोर शिक्का मारून आम्हा सर्व श्री छत्रपती बचाव पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावं ही खऱ्या अर्थाने विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गोलब साहेब. यानंतर विनंती करतोय सन्माननीय रवींद्रजी टकले, आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. वेळेचं बंधन आहे. उमेदवार सन्माननीय रवींद्रजी टकले. श्री छत्रपती सहकारी कारखान्याची सार्वत्रिक निवडणूक 2025 या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आजच्या सभेचे अध्यक्ष अविनाशदादा घोलप, मुरली काका निंबाळकर, तानाजी बापू थोरात, अविनाशजी मोठे आणि सर्व उमेदवार बंधू भगिनी आणि सभासद बंधू भगिनींनो, आज भवानी मातेच्या प्रांगणामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पावन झालेला कारखाना त्याच्या अंगणामध्ये ही सभा होत आहे. मित्रांनो, अनेक वक्त्यांनी आपल्याला सांगितले, गेले 8 दिवस आम्ही आपल्याला संवाद साधतोय. खरोखर हा दैदिप्यमान आणि पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी कारखाना आणि महाराष्ट्रातला दुसरा सहकारी कारखाना, हा कारखाना आपल्या प्रतिष्ठेचा विषय आहे, त्याचबरोबर आपल्या प्रपंचाचा विषय आहे. आणि म्हणून जागरूकपणे आपण मतदान करायचं आहे. आमचे 15 उमेदवार आहेत आणि 15 उमेदवाराचं चिन्ह आहे किटली. या किटलीच्या चिन्हावर शिक्का मारून 15 उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. हा जो सहकार आहे याची जगात कल्पना आली रॉबर्ट ओबेन या नावाच्या माणसानं काढली की लोकांनी एकत्र यायचं आणि पैसे एकत्र करायचे आणि उद्योग उभा करायचा, त्याला सहकार म्हणायचं आणि नफा वाटून घ्यायचा, असं सहकाराचं स्वरूप झालं. ते लोन ज्यावेळेस आपल्यापर्यंत आलं, परंतु या लोकांनी सहकाराची संकल्पनाच बुडवली. हे भ्रष्टाचाराचं कुरण केलं. महाराष्ट्रातले नातेगोते असे सगळे सांभाळणारे लोक एकत्र आले आणि त्यांनी काय केलं, कशात पैसे खायचे एकमेकाला सांगू लागले आणि मग सगळ्यांनी मिळून तयार केलेला कारखाना यांनी वरबडायला सुरुवात केली, भ्रष्टाचाराचं कुरण केलं. आत्ताच पांडुरंगजी रायते म्हणाले की 2,500 टनी 52 कोटीला होतं. त्यांनी खोटं काही सांगितलं नाही. नवीन पोरं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारू शकता की 2,500 टनीचा किती रुपयात कारखाना उभा होतो. ते जगाचा अभ्यास करून सांगतं लगेच की संपूर्ण जमीन खरेदी सहित 100 कोटीत 2,500 टनी कारखाना तयार होतो, तोही ऑटोमॅटिक आणि चांगल्या मशिनरी असलेला. आणि मग ते खरं आहे. मग आपला 183 कोटीचा कारखाना आणि वीज प्रकल्प यांनी केला, तरी कालच अविनाशदादा घोलपांनी सांगितलं 350 कोटी रुपये तरी कर्ज आहे. कसला हिशोब आहे, काय करणार. आम्ही तेच विचारतोय की बापू तुम्ही एकदा सांगा की कसं कर्ज काढलं, कसं गेलं, म्हणजे आपण
अजूनही 173 कोटी कर्ज आहे, म्हणजे 10 वर्षात किती फेडलं हे बापू सांगायला तयार नाहीत. आणि मग ह्याच्यात काय भानगड आहे हेही कळायला तयार नाही. आणि म्हणून यांना आपण विचारणा केली पाहिजे की कसा हिशोब मांडलाय, काय करताय तुम्ही आणि कशी याच्यातनं सोडवणूक करणार आहे. मित्रांनो, आधुनिक काळातला हा आपला किल्लाच आहे आणि तो प्रपंचाशी निगडीत आहे, आपल्याला नफा देणार आहे, जगवणार आहे. म्हणून ह्या किल्ल्याची हेळसांड किंवा धुळदाण होऊ नाही दिली पाहिजे. नाही तर एखादा पडका वाडा नाही का, लोक ते चौकट पण ठेवत नाही, दगड पण ठेवत नाही. तर ही उंबरट्यावर आलोय आपण. आणि मग अशा उंबरट्यावर असताना यांनी दमबाजी सुरू केली. ते म्हणतात काटा काढू, नाही का, मी काटा काढतो. अजितदादा म्हणाले ना, आम्ही काटा काढतो, कार्यक्रम करतो. असं नाही म्हणायला पाहिजे, कारण संसदीय लोकशाहीमध्ये असं जर म्हणलं तर काटा काढायचा तर कोणी राहील का? अनुभव सारखं आहे, यांनी त्याचा काटा, त्यांनी त्याचा काटा, काहीतरी असं म्हणलं नाही पाहिजे, कारण तुम्ही जबाबदार माणसात. बिहारमध्ये असंच झालं, यांनी म्हणलं की मैं उसको देखूंगा, मैं सबसे बडा गुंडा हूं, अशी भाषणं व्हायची तिथं. आज काय आहे, बिहारचं पब्लिक सर्व देशभर सगळे जगभर नोकरीसाठी फिरत आहे. मग आपण आता इथनं असलं काटा काढायचं धंद्यातनं आपण जायचं का, पळापळी करायची का इथं? म्हणून हे बेजबाबदार वक्तव्य आहे, याचा निषेध करतो. आता बापूंच्या बद्दल मला सांगायचंय की बापूंचा मी आदर करतो आणि बापूंच्या बरोबर काम केलंय. त्यांच्या बरोबर अनेक या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालोय, जेलमध्ये गेलोय. एवढंच काय, प्रत्येक जनरल सभा असेल यांना अडवण्याचं काम केलंय. एकदा आम्ही 18 जण जेलमध्ये गेलो, हे बापू होते. आणि 18 जण जेलमध्ये गेल्यानंतर कडाक्याची थंडी होती. यांनी असं बसमध्ये घातलं, जिजुरीत नेलं, तिथनं आता इथल्याच पोलीस स्टेशनला ठेवायला पाहिजे होतं बारामती, पण सत्ता त्यांची होती, त्यांनी डायरेक्ट एरोड्याला नेलं. एरोड्याला नेल्यानंतर आत गेल्यानंतर बरॅकमध्ये टाकलं, कडाक्याची थंडी. 12-1 वाजले, अंथरूण नाही, पांघरूण नाही, खूप थंडी वाजायला लागली. बापू सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला, थंडी वाजायला लागली, ते सैरभैर झाले. म्हणलं बापू भिवू नका, कारण मी याच्या आधीच 5-6 वेळा जेलमध्ये गेलेलो होतो, एरोड्यात राहिलेलो होतो, मला अनुभव होता आंदोलनामध्ये. तिथली परिस्थिती काय होती, काय असते, जेलचे कायदे काय असतात, का म्हणून नेलं असतं, तुमच्यावर कुठलं कलम आहे, किती दिवस राहणार, आणि आतली सिस्टम कशी असते, याचा माझा बऱ्यापैकी अभ्यास होता. आणि म्हणून मी हसतमुखानं सगळ्यांना बोलायचो, पण सगळे सिरियस होते. बापू तर अतिशय शिरत होते, म्हणले माझ्या खानदारात असं कधी घडलं नाही. आणि माझ्या पहिली वेळ ह्याने आणली, ते तिथं अजितदादांना कचाकच शिव्या देत होते. आणि मग प्रकार असा झाला की रात्रीचे 2 वाजले. 2 वाजल्यानंतर थंडी तर वाढायला लागली, पण अशातच आतनं निरोप आला. तिथं आत जेलमध्ये कैदी असतात, तेच कैदी काही जास्त सजा झाली असेल तर त्याला पोलीस करतात, आतल्यावर नाही कंट्रोलिंग करायचं. तो कैदी आला आणि म्हणाला, रवींद्र टकले कोण आहे, त्यांना आत बोलवलंय. आणि मग मला नेलं आत. आता ह्यांना वाटलं तर एकाला दुपटून काढते कोण असं. मग हे बाकी झाली सिरियस, ह्याला कसं काय बोलवलं. आणि मग मी गेलो आत गेल्यानंतर कसं असतं, कायद्यांना सगळ्यांना सारखे कायदे असतात. तिथं नाव, उंची तसलं काय नसतं, नंबर दिलेले असतात आणि त्याचं नाव घ्यायचं नसतं, सगळ्याला सगळंच सारखं असतं. हे बाहेरच्या सारखा भेदाभेद आत नसते, एकच भांड, तेच आमटी, तेच भाजी, तेच चपाती असं असतं, बिगर तेलाचं वगैरे वगैरे. तर मग मला आत बोलवल्यानंतर मलाही आत नेत नाही. म्हटलं ही काय भानगड आहे, रात्री 2 वाजता आपल्याला कशाला आत नेत आहेत. आणि मग मी त्यांना विचारलो की काय माहिती हवी आहे का, अजून काय हवं आहे असं. मग परत आत त्या ऑफिसमध्ये नेलं आणि बाहेर उभा केलं. थोड्या वेळाने एक जेलर आले, काय टकले सर. आता मी हादरून गेलो, मला ओळखायला जेल. मी त्या एनसीसी मध्ये असताना तिथं आमचा एक सहकारी होता, तो जेलर झाला होता तिथं. आणि त्याने तिथं उभा केलं. म्हटलं कसं काय आलाय, कोण आलाय, काय झालंय. म्हटलं थंडी वाजते, काही कपडे बिपडे आम्हाला देणार का नाही, सगळ्याला पांघराय अंतराय, आम्हाला काय देणार नाही. म्हणले तुम्ही उद्या जाणार आहे लगेच तिकडं, तुमची हजेरी आहे कोर्टामध्ये, आणि मग तुम्हाला हे अंतरून पांघरून लगेच देता येणार नाही, इश्यू करता येणार नाही एका दिवसासाठी, ही रात्र अशीच काढावं लागेल. मी पाहतो जुनी काय असतील तर सगळ्याला अंतरायला देतो, आणि सगळ्याला ते अंतरायला दिली, पण तुमच्यासाठी खास सोय करतो. म्हणले जुने जे का कायद्याचं आहे ते तुम्हाला पांघरायला देतो ना अंतरायला देतो.
आणि तोपर्यंत इकडे हे म्हणल्याला ह्याला काहीतरी ठोकतेत वाटते. मग मी परत आल्यानंतर मला ते अंथरून पांघरून आलं. शेजारी बापू होते. बापूंना फक्त अंतराय होतं, बापूंना थंडी वाजत होती. मी माझं पांघरायचं बापूंना दिलं. म्हणलं बापू तुम्ही पांघरून घ्या, तुम्हाला थंडी नाही वाजली पाहिजे. तुम्ही आमच्या छत्रपती कारखान्याचे नेते आहात. तुम्हाला जर नाही थंडी वाजली तर तुम्ही त्या ताकदीवर पुढे उभा राहाल किंवा जेलला सुद्धा तुम्ही घाबरणार नाही. आणि मी अंतराय दिलेलंच निम्म अंगावर घेतलं आणि तशीच रात्र काढली. असं बापूवर आम्ही प्रेम करत होतो, ते बापू. पण बापूने राजकीय भिलिंदरपणा केला सगळा. कशासाठी तिकडे जायचं, कशाचा नफा, कशाचा तोटा, शेतकऱ्याची बाजू कोणती, काहीच कळलं नाही. आणि म्हणून हे सगळं उभा झाल्यानंतर आज शेतकरी प्रत्येक कारखान्याच्या तुलनेमध्ये कमी भाव घेतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग ह्याला कुठेतरी तोंड देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी आज बापूंच्या मागे सगळे उभे होते. परंतु बापूने त्याचा कुठलाही विचार केला नाही आणि तिथं जाऊन थांबले. आणि म्हणून आम्ही बापूंना विरोध केला. या पॅनलमध्ये सामील झालो. अविनाशदादा घोलप यांचंही ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांचंही व्यवस्थापन चांगलं आहे. काका आहेत, तानाजी बापू आहेत, सगळे आहेत. आणि म्हणून हा कारखाना सावरायचा असेल, हा कारखाना पुढे न्यायचा असेल तर आपल्याला ह्याच पॅनलला मतदान करावं लागेल. किटली चिन्हावरच मतदान करावं लागेल आणि पुढे जावं लागेल. ती तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांच्या ताकद आहे. पूर्वी राजा निर्माण करायचे त्यावेळी काय लढाया कराव्या लागायच्या, मेहनत करावं लागायची, दांडपट्टा तलवारी चालवायला लागत होत्या. आज राजा निर्माण करण्यासाठी किंवा लोकशाहीमध्ये मताच्या पेटीतून राजा निर्माण होतो. आणि म्हणून आता काही लढाई करायची नाही, कशाला घाबरायचं नाही, मतदान द्यायचंय फक्त. एवढं सोपं करून ठेवलं या लोकशाहीनं, या संसदीय लोकशाहीनं. मग याच्यामध्ये आपण भीती काय बाळगायची. आता ते म्हणले की आज वैऱ्याची रात्र आहे. अजितदादा म्हणाले मी काय लेचा पेचा नाही, मी निवडणुका खूप बघितले. खरं आहे की छत्रपती बाजार बुडावला म्हणजे लेचा पेचा नाहीच, लेचा पेचा नाहीच. आपलाच नेता आहे, कणखर राहायलाच पाहिजे, आम्ही तुमच्या बाजूने आहोत. लेचा पेचा असायचं कारणच नाही. अहो पण तुम्ही आमच्या कारखान्यासाठी निव्वळ पोचत आहात. कारण इथं भ्रष्टाचार होतो, शेतकऱ्याची बाजू तुम्ही घेत नाही. 11 वर्ष तुमच्या ताब्यात असतो. सहकार असं सांगतो की तुमचं कर्ज, घेतलेलं कर्ज 5 वर्षात फिटायला पाहिजे. 10 वर्ष झालं कर्जच फिटत नाही आणि आम्हाला मात्र भाव कमी मिळत जातो. पांडुरंग रायते तर म्हणले 950 कोटीचा पार आहे. 950 कोटी आपल्या कष्टाचे गेले. त्यांना वाटायचेच असतील तर मी म्हणतो 500 कोटी वाटू द्या, होऊ द्या की दिवाळीराव, वाटा ना 500 कोटी. 500 कोटी प्रत्येकाला लाख येऊ द्या आणि होऊ दे दिवाळी. आणि तरीच तुझा सुद्धा ताकदीनं तुम्हाला हे सभासद मतदान करणार नाहीत, अशी परिस्थिती संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आहे. आणि म्हणजे ह्याचा विचार केला पाहिजे. आपण सर्वांनी तो विचार केलाय. सर्व दूर जिथपर्यंत 22,782 सभासद आहेत त्यांना कन्व्हिन्स झालेले आहेत. यांच्या कुठल्याही प्रलोभनाला आज सभासद बळी पडणार नाहीच. ती ताकद तुमच्या माझ्यामध्ये निर्माण झाली आहे आणि तेवढ्याच कणखरपणे, तेवढ्याच ताकदीने हे पॅनल तुमच्या समोर उभा आहे. सगळे तरुण संचालक या पॅनल मध्ये आहेत आणि मग आपली साथ पाहिजे. हे खरंच सहकारामध्ये जर माणसं इमानदार असतील तर त्याचं उदाहरण आहे भारतातलं अमूल. अमूल जगात त्याचा डंका आहे, फायद्यात असतं. अहो यांचे सहकार खाजगी कारखाने कधी आता निघालेले 10-12 वर्षात प्रचंड नफ्यात आहेत आणि आपण का तोट्यात जातो. तरी आपण त्यांच्या मागे जर जाणार असेल तर आपल्यासारखे आपण कर्मदरिद्री आणि त्यांना चपराक बसली पाहिजे. आपल्याला थांबवता आलं पाहिजे. कोणीही मोठा नसतो. तुम्ही मतदान नाही दिलीत, आपण शेतकरी आहोत. किती मार्का बैल असला 2 दावे लावली व्यसन घातलं की आकाळतो. ही मतदानाची व्यसन आहे. मतदान तुम्ही विरोधात दिलं की निमा बैल गार होतो. इकडे एक सत्याचं डाव, सत्य बोलायचं डाव आणि इकडे निर्भय अभिव्यक्ती, निर्भयपणे उभा राहायचं ते डाव. 2 दावे असली कसलाही मार्का बैल या संसदीय लोकशाहीतला आकाळता येतो. आणि म्हणून किती त्यांनी मोठी शक्ती दाखवली, किती आव्हानला, तरी पुढचा पॅनल निव्वळ ऑर्केस्ट्रा आहे. आणि मग बापूने आम्हाला खूप ताकद दिली. काय म्हणाले,
आधी भाषणामध्ये तर ते म्हणायचे की मी तर चुकणारच नाही. त्या सिनेमाचा डायलॉग म्हणायचे, मला तर भारी वाटायचं, आयला बस एवढाच माणूस झुकेगा नाही साला. आता काय झुकायचंय, पालता पडला गडी. आणि म्हणून पुन्हा एकदा विचार करा, आपली अस्मिता आहे, आपली अस्मिता आहे. कारखाना कसा चालतो थोडक्यात सांगतो आणि माझं भाषण संपवतो. आपल्याकडे बीके सपकाळ आहेत, त्यांच्या काळामध्ये ऊस तोडणीची अजिबात चिंता नव्हती. त्यांचं मार्गदर्शन आहे. ऊस तोडणीमध्ये परफेक्ट नियोजन करणारा माणूस आपल्याकडे आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की भ्रष्टाचार मशिनरी खरेदीमध्ये, इक्विपमेंट मध्ये केला जातो, खरेदीमध्ये भ्रष्टाचार केला जातो, साखर विक्रीमध्ये भ्रष्टाचार केला जातो. तो जर थांबवला आणि ह्यांनी जर इमानदारीने, जो निवडून येईल, आम्ही निवडून आलो तो इमानदारीनेच काम करणार, आम्हाला कामच नाही, भाकरी बांधूनच काय. आम्ही इतके वर्ष 28 वर्ष ह्याच्या संघर्षात आहे आणि त्याची तमामी बाळगलेली नाही. आणि म्हणून इमानदारीने जर काम करणारे असतील तर सहकार सोन्याचा धुरच काढतो आणि आपले प्रपंच सुधारतातच. हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि म्हणून या पॅनलच्या पाठीमागे उभा राहा आणि प्रचंड मताधिकाने येऊ द्या पॅनल आणि महाराष्ट्रात चर्चा होऊ द्या छत्रपतीची, छत्रपती शिवरायांच्या नावाची आणि भवानी मातेचा आपल्याला आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, किटली या चिन्हावर शिक्का मारा आणि प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद टिकले साहेब. व्यासपीठावर उपस्थित छत्रपती बचाव पॅनलचे आमचे नेते, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन माननीय अभिदादा घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष माननीय मुरलीकाका निंबाळकर, तानाजी बापू थोरात, रवींद्रजी टकले, करणभैया घोलप आणि छत्रपती बचाव पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार, आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व स्वाभिमानी सभासद बंधू आणि माझ्या भगिनींनो, रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. वर आभाळ भरपूर आलेलं आहे आणि एवढ्या प्रचंड संख्येने डिझेलची व्यवस्था केलेली नाही, गाडीची व्यवस्था केलेली नाही, पेट्रोलची व्यवस्था केलेली नाही, तरी एवढ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात. त्याच वेळेस लक्षात येतंय की येणाऱ्या 19 तारखेला बचाव पॅनलचे 15च्या 15 उमेदवार हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत. मित्रांनो, छत्रपती कारखान्याची ही आज सांगता सभा आहे. गेले 8 दिवस आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय, गटामध्ये जातोय, व्यक्तींना भेटतोय, सभासदांना भेटतोय, आमची भूमिका त्यांना आम्ही सांगतोय. सर्व सभासदांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठा उद्रेक आहे. मित्रांनो, येणाऱ्या 19 तारखेला हा सभासद सर्जिकल स्ट्राईक केल्याशिवाय राहणार नाही. मताच्या माध्यमातून हा सभासद गेल्या 10 वर्षामध्ये चाललेल्या भोंगळ्या कारभाराच्या विरोधामध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, सहकारी संस्थेची निवडणूक ही साधारणतः 5 वर्षांनी होत असते, पण ही निवडणूक ही गेल्या 10 वर्षामध्ये होती. ह्याचं कारण मुख्य काय असेल तर मित्रांनो, पृथ्वीराज बापू 14,000 साखरी सभासदांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यासाठी पृथ्वीराज बापू हायकोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि ज्या वेळेस ते हायकोर्टामध्ये त्यांचा निकाल विरोधात गेला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आता कारखान्याची निवडणूक लागणार आहे आणि ही कारखान्याची निवडणूक लागली तर आपल्याला हे 14,000 सभासद त्या ठिकाणी आपल्याला मतदान करणार नाहीत, म्हणून ते अजितदादांकडे गेले आणि 10 वर्षाचं भांडण मित्रांनो ह्यांचं 15 मिनिटात मिटलं. मग गेल्या 10 वर्षामध्ये पृथ्वीराज बापू आणि अजितदादा हे एकत्र बसले असते,
त्यांनी मोठं मन केलं असतं आणि ह्या 10 वर्षामध्ये जो काही कारखान्याचं आर्थिक नुकसान झालं असतं, कारखाना आर्थिक अडचणीत गेला होता, तो मित्रांनो कारखाना अडचणीत गेला नसता. 5 वर्षामध्ये एक निवडणूक झाली असती, 21 संचालक त्या ठिकाणी निवडून गेले असते, कदाचित त्या संचालकांनी कारभार नीट केला असता आणि आपला कारखाना अडचणीत गेला नसता. महाराष्ट्रामध्ये एक नामांकित असणारा कारखाना की ज्या कारखान्याच्या कामगारांचं पेमेंट 7 तारखेला म्हणजे 7 तारखेला होणार होतं, जे कारखान्याला सप्लाय करतात त्यांचं पेमेंट महिन्याच्या आत होत होतं, ही परिस्थिती 2009 सालापर्यंत होती. 2009 साली अविनाशदादा घोलप ह्या कारखान्याचे चेअरमन होते. 51% बोनस हा कामगारांना दिला आणि बापू अविदादांवर टीका करतात की तुम्ही पतसंस्थेत बसून कारखाना चालवता येत नाही. अहो बापू, पतसंस्थेमध्ये बसून कारखाना चालून 2601 रुपये भाव दिला, 51% बोनस दिला आणि बापू 2009 नंतर बापू म्हणतात की मी गव्हाणीमध्ये उडी टाकली म्हणून अविनाशदादांनी भाव दिला. मग बापू 2009 नंतर तुम्हाला गव्हाण सापडत नव्हती का? हा माझा ह्या ठिकाणी प्रश्न आहे. 2009 नंतर बापूंना ज्या वेळेस शेतकऱ्यांना कमी भाव मिळत होता त्यावेळेस बापूंना कारखान्याची गव्हाण सापडत नव्हती का? हा प्रश्न मित्रांनो आता सभासदांनी विचारण्याची आवश्यकता आहे. हा कारखाना बिनविरोध व्हावा. शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं, अजितदादा, दत्तामामा बर्ने आणि पृथ्वीराज बापू त्या ठिकाणी आले आणि सांगितलं की हा शेतकरी मेळावा कारखाना आर्थिक अडचणीत आहे आणि तो आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला ह्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करायची. आमची बी भूमिका तीच होती की आमची भूमिका होती खरोखरच हा कारखाना बिनविरोध व्हावा. पण बिनविरोध कारखाना कधी होतो की ज्या 1952 सालापासून 2025 सालापर्यंत ज्या ज्या घराण्यांनी ह्या कारखान्यासाठी योगदान दिलेलं आहे, मग ते अगदी माणिकराव दादा जाचकांपासून ते राजेंद्र तात्या घोलपांपर्यंत जेवढी कुटुंब त्या कारखान्यासाठी अतिशय समर्पित भावनेने त्या ठिकाणी काम केलं आणि सभासदांच्या हितासाठी काम केलं, अशा घराण्यातला एक एक माणूस जर त्या ठिकाणी घेतला असता तर एक मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक आदर्श निर्माण झाला असता की महाराष्ट्रामध्ये असे अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडलेत, आर्थिक अडचणीत गेलेले. त्याच लाईनीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखाना होता. तो छत्रपती सहकारी साखर कारखाना ह्या पद्धतीने अजितदादांनी बिनविरोध केला आणि म्हणून तो कारखाना एक बिनविरोध झाला आणि त्या ठिकाणी चांगल्या घराण्यातली माणसं त्या संचालक मंडळामध्ये बसली. पण मित्रांनो, बापूच्या हातात पॅनल करायची सूत्र दिली. मग त्यांना अंतुरण्यातलं बर्ने घराणं नको, लासुरण्यातलं पाटलांचं घराणं नको, तुमच्या संसरला आल्यानंतर मुरली काका असतील, पोपट तात्या निंबाळकर असतील, शिवदादा निंबाळकर असतील, यांच्या घराण्यातलं नको, गोलपांच्या घराण्यातलं कोण नको, चोपड्यांच्या घरातलं कोण नको, पवारांच्या घरातलं कोण नको. फक्त पृथ्वीराज बापूंना असं संचालक मंडळ करायचं होतं की उठ म्हणलं की उठला पाहिजे, बस म्हणलं की बसला पाहिजे. त्या व्यासपीठावर बसलेल्या मंडळींना प्रत्येकाला स्वतःचं मत आहे, त्या ठिकाणी कारखान्याचा त्यांचा अभ्यास आहे आणि म्हणून आपण जर एखादा मुद्दा मांडला तर ही मंडळी त्या ठिकाणी आपलं मत मांडतील. म्हणून अशा माणसांना त्या ठिकाणी घ्यायचं नाही, ही भूमिका पृथ्वीराज बापूंची होती. म्हणून मित्रांनो, हे इलेक्शन बिनविरोध झालं नाही. बिनविरोध इलेक्शन न करायला आम्ही अजिबात जबाबदार नाही. ही निवडणूक बिनविरोध नाही झाली त्याचं एकमेव कारण म्हणजे पृथ्वीराज बापू आहेत. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंचं काम पृथ्वीराज बापू करत होते.
विधानसभेमध्ये मला वाटतं हर्षवर्धन पाटलांचं काम, भाऊंचं काम ते करत होते. शरद पवारांना ते गोंजरत होते की त्यांचा डोळा होता छत्रपती कारखान्यावर. पवार साहेबांच्या त्यांच्या मिटिंगा झाल्या. पवार साहेबांनी सांगितलं की मी तुमच्या नारळाला बी येतो, तुमच्या सांगता सभेला बी येतो, तुम्ही पॅनल करा. पण 14,000 सभासदांची भीती, म्हणून त्यांना अजितदादांची गादी मऊ वाटली आणि ते अजितदादांकडे गेले. पवार साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, कारखाना तुम्ही बिनविरोध करत असताल तर माझी ही 5 माणसं घ्या. बापूंना निरोप दिलता. लासुरण्याच्या ऍडव्होकेट तेजसिंग पाटलांना जाऊन विचारा. 5 माणसांची नावं माननीय शरद पवारजींनी दिली होती, पण बापूंनी ती नावं घेतली नाही. त्याचं कारण असं की आता पवार साहेबांनी नावं दिली म्हणजे काय अशी आयऱ्या गैऱ्याची नावं देतील का? हुशार माणसांचीच नावं देतील. पण बापूंनी ती नावं घेतली नाही आणि त्याचं खापर फोडलं, अजितदादांनी घेतली नाही म्हणून. म्हणजे इकडं पवारांचा दोन्ही घराण्याचं मनोमिलन चाललंय आणि बापू त्याच्यात बिबा वाटायचं काम करते. ही परिस्थिती आहे मित्रांनो. आणि म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे हे फक्त पृथ्वीराज बापूंमुळे नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, परवा कालच मला वाटतं अकोल्याला अजितदादांनी सभा घेतली आणि त्या अकोल्याच्या सभेमध्ये या ठिकाणी लाकडी, लिंबोडी, निरगुड, अकोलं इथले जे सभासद असतील त्यांच्यासाठी सांगतो. ज्यावेळेस आम्ही निरगुड्यामध्ये त्या सोलनकराची मोटर ज्यावेळेस त्या कुराडेबाईंनी उचलली इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी, त्यावेळेस निरगुड्याच्या सभेमध्ये आम्ही बोललो आणि ते दत्तामामांच्या लक्षात आलं की बाबा आता हे निरगुड्याच्या सभेमध्ये अशा पद्धतीचं हे बचाव पॅनलची लोक बोललेले आहेत. म्हणून मित्रांनो त्यांनी लासुरण्याची सभा कॅन्सल केली आणि अकोल्याला घेतली. आणि अकोल्याला सभा घेऊन सांगितलं की आम्ही पाणी देतो, पुढच्या 100 वर्षाचं देतो. ती मामांची स्टाईल अशी 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 करून बोलायची आणि 100 वर्षाचं करतो. मित्रांनो, इलेक्शनच्या पिरियड मध्ये जर तुमचे हे असे हाल करत असतील तर इलेक्शन संपल्यानंतर मित्रांनो हे तुमच्याकडे बघणार सुद्धा नाहीत. आणि म्हणून तुम्ही आता ज्या भावनेने चवताळून उठलाय त्या भावनेने मित्रांनो 18 तारखेला मतदान करा. कालच्या कुरवलीच्या सभेमध्ये अजितदादा म्हणले की अमित शहा ह्यांना ओळखतो का? मला नावानिशी ओळखतात. दादा बरोबर आहे, तुम्हाला ते नावानिशी ओळखतात, पण आमच्या नंतर ओळखतात. आम्ही 30-30 वर्ष त्या ठिकाणी काम करतोय आणि भारतीय जनता पक्ष कसा चालतोय ते तुम्हाला अजून महायुतीत 10 वर्ष सुद्धा कळायचं नाही की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला काय किंमत असते. 2014ला पंतप्रधान असताना नरेंद्र मोदींना बारामतीत आणणारा माणूस मी आहे. 2019ला अमित शहांना बारामतीमध्ये आणणारा माणूस मी आहे. म्हणजे दादा, माझी आणि अमित शहांची ओळख गेले 20 वर्षापासून आहे. विद्यार्थी चळवळीमध्ये आम्ही बरोबर काम केलेली माणसं आहे. आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकारमध्ये असणारं सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी किती निर्णय घेतं मित्रांनो. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करण्याचा निर्णय अटलजींच्या काळामध्ये झाला होता. 5% पेट्रोलमध्ये मिक्स करण्याचा निर्णय अटलजींच्या काळामध्ये झाला होता. अटलजींचं सरकार गेलं, इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय बंद केला. पुन्हा नरेंद्र मोदींचं सरकार आलं. 2025 मध्ये 20% पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचा निर्णय हा नरेंद्र मोदींच्या सरकारनं घेतला. म्हणून सभासदांना आज त्या ठिकाणी भाव वाढून मिळतोय. 2021च्या अगोदर तुम्ही पाहत होता की कधी साखर 2200 जायचे, कधी 2500 जायची, कधी 2600 जायची. 2022ला निर्णय झाला की साखरेचा मिनिमम रेट हा 3100 रुपये करण्याचा निर्णय
हा मित्रांनो नरेंद्र मोदी सरकारनं घेतला. सर्व कारखान्यांना इथेनॉलचे प्लांट उभे करण्यासाठी त्या ठिकाणी सबसिडी देण्यात आली. सर्व साखर कारखान्यामध्ये कोजनरेशनचे प्लॅन, इथेनॉलचे प्लॅन त्या ठिकाणी मित्रांनो आज उभे आहेत. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला सर्वसामान्य सभासदाला त्या ठिकाणी चांगला भाव मिळतोय. पृथ्वीराज बापूंची अजून एक आडमुठी भूमिका. ज्या वेळेस राजेंद्रदादा पवार यांना अजितदादांनी पॅनलमध्ये घेतलं त्यावेळेस पृथ्वीराज जाचकांनी आकाश पाताळ एक केलं आणि त्या ठिकाणी राजेंद्रदादा पवारांना त्या ठिकाणी पॅनलमधनं बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी मला वाटतं कैलासवासी रामभाऊ बलवंड यांना पॅनलमध्ये घेतलं. आणि त्यातूनच राजूदादांनी पुढे भविष्यामध्ये बारामती अॅग्रो हा कारखाना काढला. जर समजा ते ह्या संचालक मंडळामध्ये असते तर बारामती अॅग्रो कारखाना निघाला नसता आणि हा भवानीनगरच्या सभासदांचा ऊस अॅग्रोला गेला नसता. त्या पर्यायाने आपल्याला त्या ठिकाणी क्रशिंगसाठी जी काही ऊस लागत होता त्याची कमतरता त्या ठिकाणी भासली नसती. बारामती अॅग्रोचा जन्म जर कुणामुळे झाला असेल तर पृथ्वीराज बापूंच्या आडमुठ्या भूमिका मित्रांनो झाला. आणि म्हणून या ठिकाणी आज एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला एक आश्वासन देतो की कारखान्यावर जरी आर्थिक बोजा असेल, कर्ज असेल तर त्याची चिंता करू नका. केंद्र सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आहे. एनसीडीसी मधून कसं कर्ज उपलब्ध करून द्यायचं, 10-12% ह्यांनी कर्ज घेतलं, काय काय पतसंस्थेकडनं कर्ज घेतलंय, ते सगळं कर्ज एनसीडीसी ला कसं टेक ओव्हर करायचं. काल अजितदादांनी सांगितलं की मंत्रिमंडळामध्ये माझ्याकडेच फाईल येते आणि त्यांनी सांगितलं की त्या कमिटीमध्ये मी आहे, दत्ता मामा आहे आणि त्याच्यानंतर सांगितलं की जयकुमार गोरे आहेत आणि राधाकृष्ण विखे पाटील आहेत. हे दोन्ही मंत्री आमचे आहेत, मुख्यमंत्री आमचे आहेत आणि छत्रपती कारखान्याला जर भारतीय जनता पार्टी